आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. 8वा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी तुमच्या मागे भत्त्याची काय होईल, ते वाढेल की बंद होईल, पहा संपूर्ण माहिती. 12 डिसेंबर 2025. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लास चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. 8व्या वेतन आयोगाभोवतीचा वाद सुरू आहे. दररोज अपडेट्स येत आहेत. सोमवारी अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसी कधी लागू केल्या जातील आणि किती लोकांना ह्याचा समावेश केला जाईल ह्याबद्दलच्या प्रश्नांना उत्तर दिले. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की शिफारसी अंतिम केल्यानंतर सरकार अंमलबजावणीची तारीख निश्चित करेल. शिवाय मंजूर प्रस्तावना मंजुरी दिल्यानंतर आवश्यक निधी जारी केला जाईल, जो 8व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत येणाऱ्या लोकांची संख्या निश्चित करेल. 8व्या वेतन आयोगाचा आधी स्थापन करण्यात आला आहे आणि त्याच्या संदर्भात पंतप्रधान मोदींनी 28 ऑक्टोबर रोजी मान्यता दिली होती. त्यानंतर अर्थ मंत्रालयाने 3 नोव्हेंबर रोजी एका प्रस्तावाद्वारे औपचारिकपणे TOR जारी केला. दरम्यान ऑक्टोबरमध्ये सरकारने ह्या वर्षीच्या अंतिम महागाई भत्त्यामध्ये DA वाढ करण्यासही मान्यता दिली, ज्यामुळे वाढत्या किमतीपासून काही दिलासा मिळाला. पण 8वा वेतन आयोग कधी लागू होईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की DAमध्ये वाढ पूर्वीसारखीच राहील की नवीन वेतन रचना लागू होईपर्यंत ती थांबवली जाईल. जी माहिती पाहण्या अगोदर चॅनलला लाईक, शेअर आणि व्हिडिओ उपयोगी वाटला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. 8वा वेतन आयोग लागू होईपर्यंत महागाई भत्त्याचे काय होईल? महागाई भत्ता DA सध्या आहे तसाच सुरू राहील. तो अजूनही मूळ पगाराच्या टक्केवारी म्हणून मोजला जाईल आणि विद्यमान सूत्रानुसार जानेवारी आणि जुलैमध्ये वर्षातून 2दा सुधारित केला जाईल. नेक्स्टिंगचे पेरोल सर्व्हिसचे संचालक रामचंद्रन कृष्णमूर्ती म्हणतात की DA नेहमीप्रमाणे सुरू राहील, जो तुमच्या सध्याच्या मूळ पगाराच्या आधारे मोजला जाईल आणि वर्षातून 2दा सामान्यतः जानेवारी आणि जुलैमध्ये शिपाई आधारित महागाई डेटाच्या आधारे सुधारित केला जाईल. कर्मचाऱ्यांनी ह्या कालावधीत DAमध्ये वाढ अपेक्षित ठेवावी. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर विद्यमान DA नवीन मूळ पगारात विलीन केला जाऊ शकतो. 8वा वेतन आयोग लागू झाल्यावर आपण काय अपेक्षा करू शकतो? 7व्या वेतन आयोगाने आतापर्यंत वेतन मॅट्रिक्समध्ये लक्षणीय वाढ पाहिली आहे, ज्यामुळे पगार वाढ आणि करिअरमध्ये प्रगती झाली आहे. ह्या पायावर आधारित 8वा वेतन आयोग एक आदर्श बदल असेल अशी आशा आहे. ह्यामुळे आजच्या आर्थिक वास्तवाचे चांगले प्रतिबिंब पडणारी अधिक नाविन्यपूर्ण रचना तयार होईल. 1 जानेवारी 2026 रोजी नवीन वेतन आयोग लागू झाला तर त्याचा फायदा संरक्षण कर्मचाऱ्यासह सुमारे 50 लाख कर्मचाऱ्यांना आणि 65 लाख पेन्शनधारकांना होऊ शकेल. दरम्यान महागाई भत्त्यात वाढ ही तफावत भरून काढत राहील. जोपर्यंत नवीन वेतन रचना लागू होत नाही तोपर्यंत उत्पन्न महागाईशी सुसंगत राहील याची खात्री करेल. लगेच नवीन असाल तर सबस्क्राईब करायला. नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.